बच्चा पार्टी सर्वप्रथम आजपासून सुरू होणाऱ्या वर्ग 10वीच्या परीक्षेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सर्वांनी आपले पेपर अत्यंत नीटनेटके आणि चांगल्या प्रकारे सोडवावे, कुणीही कॉपी करू नये किंवा गैरप्रकार करू नये। बघा, आज आपण टॉपिक शिकणार आहोत, तो टॉपिक आहे फॅक्टरायझेशन मेथड आणि या टॉपिक वरून आपल्याला दरवर्षी प्रश्न येतात। या मागच्याच वर्षीला हा एक प्रश्न आलेला होता, x² + x - 20 याला सॉल्व्ह करायचं तर आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने। आता फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करताना बघा आपल्याला काय करावं लागते, ह्या जी टर्म आहे, ही जी टर्म आहे -20 म्हणजे काय कॉन्स्टंट असतात, या ह्याचे असे फॅक्टर पाडायचे ज्याची बेरीज किती आली पाहिजे, इथं जो मधली टर्म असते तेवढी आली पाहिजे ना, गुणाकार ह्या तुमच्या शेवटच्या टर्म एवढा आला पाहिजे। म्हणजे आता इथं बघा काहीच नाही, म्हणजे किती असणार 1 असणार, म्हणजे याची बेरीज किती आली पाहिजे 1 आणि त्याचा जो गुणाकार आहे तो -20 आला पाहिजे। मग बघा असा कोणता फॅक्टर आहे, जर आपण बघितलं 5 गुणिले 4 जर केले किती होतात 20 होतात, पण आपल्याला जे गुणाकार पाहिजे तो काय पाहिजे -20, म्हणजे इथं आपल्याला काय लावलेलं मायनसचं चिन्ह। आता जर बघा आपण या 5 चा आणि या -4 चा जर गुणाकार केला त्याचं उत्तर येणार -20, म्हणजे आपली ही टर्म आली। आपल्याला काय लागतं, ही जास्त मधाची टर्म जी आहे त्याची बेरीज आली पाहिजे। मग बघा, मग हा जो 5 आहे अधिक हा -4 याची जर आपण बेरीज केली किती येणार 1, म्हणजे आपले जे दोन फॅक्टर पडणार ते कोणते असणार 5 आणि -4। आता बघा मग याला सॉल्व्ह करताना देअरफॉर याला ऍडजस्ट कसे करायचं, हा x² जशाना तसा, हा 5 आहे प्लसचा 5 इथचा x जशाना तसा लावायचा, हा -4 आहे तर -4 आणि इथचा x -20 = 0। देअरफॉर चिन्ह बघा इथं, याचा एक जोडा याचा एक जोडा असे दोन जोड्या बनणार। हा जोड्या बनल्यावर बघा इथं x² आहे, इथं x आहे, x काय करू शकतो कॉमन काढला, x जर कॉमन काढला इथं काय उरला x, इथं प्लसचं चिन्ह 5, इथचा मायनस चिन्ह, इथे मायनस चिन्ह आहे, मायनसला कॉमन काढू, इथं 4 आहे, 20 मध्ये सुद्धा 4 असतात, म्हणजे 4 ला जर आपण -4 ला जर बाहेर काढलं इथं काय उरलं x, आता मायनस गेलं इथं काय उरणार प्लस आणि 5 = 0। एक लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या ब्रॅकेट मध्ये जे काही संख्या आली सेम टू सेम तीच संख्या इथं डोळे झाकून लिहायची। आपलं चुको की काही हो त्याच्याशी आपल्याला काही घेणदेण नसतात, जे संख्या इथं आलेली आहे तीच संख्या डोळे झाकून याच्यात लिहायची। मग बघा काय होणार, आता जर आपण बघितलं या दोन्ही ब्रॅकेट मध्ये, या दोन्ही याच्यात इथे हा ब्रॅकेट इथे ब्रॅकेट काय कॉमन आहे, जर ब्रॅकेट कॉमन असेल तर पूर्ण ब्रॅकेटलाच बाहेर काढू, म्हणजे काय होणार x + 5, दुसरीकडे काय उरलं मग इथं हा x इथून कॉमन काढल्यावर नाहीचा -4 म्हणजे काय आलं x - 4 = हा 0। आता हा 0 जो आहे दोन्हीकडे काय करू, जसं काही महाप्रसाद आपण वाटतो तशा याला काय करू वाटून देऊ। मग बघा याला वाटल्यावर काय होणार, तर x + 5 एका ब्रॅकेट मध्ये = 0 और दुसरीकडे काय घेणार x - 4 = 0। आता बघितलं आपण ब्रॅकेट कशाला असं सरळ ठेवू, मग काय होणार x हा प्लसचा 5 तिकडे गेल्यावर काय होणार -5 आणि इथं r x हा प्लस -4 तिकडे गेल्यावर +4। अशा प्रकारे या इक्वेशनचे काय असणार आपले सोल्युशन असणार आहे। तर मग काय लिहिता येते, देअरफॉर x = -5 or x = 4 इज सोल्युशन ऑफ इक्वेशन। अशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह करू शकतो। आता बघा हे झाले एक एक्झाम्पल, याच्यात जर आपण बघितलं इथं जो कोएफिशियंट होता तो काय होता 1 होता, जर इथं कोएफिशियंट 1 नसेल तर त्याला कसं सॉल्व्ह करायचं ते सुद्धा आपण याच व्हिडिओ मध्ये बघून घेऊ। बघा मग आता कसं होणार, तर ते सर्वांनी लक्षात देत राहा। आता हे जे आपलं दुसरं एक्झाम्पल काय म्हणून राहिलं ते बघा, काय म्हणताय ते 5m² = 22m + 15, काय 5m² = 22m + 15। आता हे एक एक्झाम्पल आहे मुलं। आता या एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं। सर्वप्रथम बघा हे जे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे या एक्झाम्पल मध्ये हे आपल्या स्टँडर्ड फॉर्म सारखं आहे का, नाहीये। स्टँडर्ड फॉर्म सारखं जर नसेल याला काय करायचं, सर्वप्रथम स्टँडर्ड फॉर्म मध्ये बनवायचं। आता कसं बनवणार बघा, हा 5m² ठेवा जशानं तसा, हा प्लसचा 22m आणि प्लसचे 15 याला इकडे ट्रान्सफर करा, म्हणजे याचं काय होणार -22m, हा -15 = 0। आता आपला आलं स्टँडर्ड फॉर्म सारखं, पण आपल्याला इथं जो अंक आहे हा काय पाहिजे 1 पाहिजे। आता 1 पाहिजे तर काय करायचं, हा जो आहे तुमच्याकडं इथं जो संख्या दिसून राहिली याचा गुणाकार याच्यासोबत करून घ्यायचा। याचा गुणाकार याच्यासोबत केल्यावर काय होणार बघा, 5 × -15 किती येणार याचा गुणाकार, आपले फॅक्टर पाडायचे। फॅक्टरायझेशन मेथड मध्ये इथं काय पाहिजे आपल्याला,
हा जर इथे एखादी 1 नसेल तर याचा गुणाकार यासोबत करायचा असतात, मग काय होणार बघा 5 × 15 मायनसचे 75. आता या मायनसच्या 75 चे असे फॅक्टर ज्याची बेरीज किती आली पाहिजे मायनसचे 22. बेरीज किती आली पाहिजे मायनसचे 22 आणि गुणाकार किती आला पाहिजे मायनसचा 75. मग आता बघा आपल्याला माहित आहे 25 गुणिला 3 75 होणार, पण बेरीज किती आली पाहिजे मायनसचे 22. मग बेरीज मायनसचे 22 तर मोठी संख्या काय पाहिजे मायनस. मग आता जर बघा आणि जर आपण गुणाकार म्हटलं मायनसचे 75 काय करता येते मायनसचे 25 गुणिला 3 जर केलं किती होणार मायनसचे 75 आणि बेरीज जर करतो म्हणलं मायनसचे 22 अधिक 3 25 मधून 3 गेले किती येणार 22 येणार आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे मायनसचे 22 भेटले दोन फॅक्टर. आता बघा मग त्याला ऍडजस्ट कसं करायचं. देअरफॉर हा 5m चा स्क्वेअर ठेवायचा जशाला तसं. आता बघा मायनसचे 25 होते तिथं मायनसचे 25 आणि हा m प्लस हा बघा प्लसचा 3 आहे म्हणून प्लसचा 3 आणि हा इथचा m मायनसचे 15 इज इक्वल टू 0 झालं. आता बघा याला आणि याला दोन जोडे करून घेऊ. जोडे केल्यावर बघा काय दिसते तर इथे 5 आहे इथे 25 आहे म्हणजे इथे 5 इथून 5 कॉमन काढू शकतो. 5 कॉमन काढले इथे m आहे इथे m आहे इथचा एक m कॉमन काढला इथे काय उरलं एक m उरला आणि इथे 25 5 गुणिले 5 लिहितात मग याचा सुद्धा एक काय उरला 5. आता बघा आपण सांगितलं होतं इथं जर असं जर दिसत असेल म्हणजेच काय आता या जर आहे बघा हा ब्रॅकेट जशान तसा इकडे सुद्धा आला पाहिजे. आता हा ब्रॅकेट जशान तसा इकडे आला पाहिजे कसं येणार मग बघा इथचा जो हा 3 आहे इथं काय दिसते 3m - 5 आहे. आता बघा इथं m नाही म्हणजे m कॉमन निघणार नाही पण इथं 3 आहे इथं 15 आहे तर 15 मध्ये 3 गुणिले 5 केलं 15 होणार. मग इथून आपण 3 कॉमन काढू शकतो मग प्लसचा 3 जर आपण कॉमन काढला इथं काय उरलं याच्यातला m इथचा मायनसचा 5 इज इक्वल टू 0. आता बघा ह्या ब्रॅकेट आणि ह्या ब्रॅकेट सारखं दिसतंय या ब्रॅकेटला कॉमन काढून घेऊ. देअरफॉर m - 5 आणि एक काय निघेल मग तुमचा याच्यातून m - 5 जर आपण कॉमन काढले तर काय उरलं 5m प्लस चे 3 इज इक्वल टू 0 झालं. मग आता बघा m - 5 5m प्लस 3 इज इक्वल टू 0. आता हा याला काय करा दोघाले 0 च्या इक्वल ठेवायचं म्हणजे काय होणार m - 5 इज इक्वल टू 0 or 5m प्लस 3 इज इक्वल टू 0. आता बघा हा प्लस मायनसचा पाठ तिकडे गेला काय ना प्लस होणार म्हणजे m इज इक्वल टू किती आलं 5 or आता हा जो प्लसचा 3 आहे तिकडे गेला मायनसचा 3 5m इज इक्वल टू -3. आता हा जो m आहे याला जेव्हा जसं तसं हा जो तुमचा मल्टिप्लाय होती इकडे गेला का डिवाइड म्हणजे असे काय ना तुमचे दोन उत्तर येतील. देअरफॉर m इज इक्वल टू 5 or m इज इक्वल टू -3/5 इज सोल्युशन ऑफ इक्वेशन. अशा प्रकारे आपण याला सोडवू शकतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जे काढलेले उत्तर आहे हे आणि हे बरोबर आहे की नाही हे सुद्धा आपल्याला चेक करता येईल क्रॉस चेक करता येईल. कसं करणार क्रॉस चेक. आता क्रॉस चेक करताना बघा काय करता येईल तर जर आपण क्रॉस चेक करतो म्हटलं तर आता हे जे आपलं पहिलं दिलेलं उदाहरण होतं हे दिसत आहे त्याला काय करू याच्यात पुट करून बघू. जर समजा m इज इक्वल टू किती काढलं 5 काढलं तर याला जर आपण 5 जर ठेवलं बघा काय होते तर 5 × 5 चा स्क्वेअर इथे काय दिसतंय मायनसचे 22 इंटू m चा किती व्हायचे 5 म्हणजे किती आलं 5 - 15 इज इक्वल टू 0. असे ना या सर्वाची जर बेरीज आपली 0 आली तर आपण जे काढलेली व्हॅल्यू ते काय होती बरोबर होती. समजा येते बघा 5 चा वर्ग 25 5 गुणिले 5 चा वर्ग 25 मायनस 25 22 5 110 मायनसचे 15 इज इक्वल टू 0. बघा 125 याचे होणार मायनस 110 आणि 15 125 याचे सुद्धा होणार इज इक्वल टू 0. 125 मधून 125 गेलो 0 इज इक्वल टू 0. म्हणजे आपण काढलेली ही पहिली व्हॅल्यू हे काय आहे बरोबर आहे हे रूट ऑफ इक्वेशन आहे. आता हे जर आपण ठेवतो म्हटलं याला सुद्धा तुम्ही तसंच चेक करून ठेवू शकता आणि त्याला सॅटिस्फाईड करून बघू शकता. अशा प्रकारे ही आपली मेथड होती फॅक्टरायझेशन मेथड. हिला अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं होतं. पुन्हा एकदा सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.